थांबा, तुमचा एखादा मित्र तुमच्यावर प्रेम करत नाही, तो फक्त तुमचा वापर करतोय. आणि हे ओळखण्यासाठी 3 साईन पुरेसे आहेत. नंबर 1, गरज असेल तेव्हाच मेसेज. भाऊ तुझ्याकडे काम होतं, भाऊ तुझ्याकडून मदत पाहिजे होती, पण काम झालं की पुन्हा गायब. गंमत म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या कामासाठीच वेळ असतो, इतर वेळी ते बिझी असतात. नंबर 2, त्यांना तुमचं नाही सहन होत नाही. तुम्ही 10 वेळी त्यांच्यासाठी काम केलं आणि 11व्या वेळी तुम्ही जर नाही म्हटलात तर लगेच टोमणे द्यायला सुरुवात करतात. भाऊ तू बदलला बरं, तुझ्यात ॲटिट्यूड आला बरं का. पण एका नाहीने जर नातं बदलत असेल तर त्यांना तुमची मैत्री नाही, त्यांना तुम्ही अवेलेबल पाहिजे. नंबर 3, ते तुमचं ऐकायला कधीच अवेलेबल नसता. त्यांच्या प्रॉब्लेम तुम्ही तासनतास ऐकत बसता. त्यांचा फोन आला की तुम्ही लगेच अवेलेबल होता, पण तुमची वेळ आली तर ते म्हणता भाऊ मी आत्ता थोडं बिझी आहे, नंतर बोलू. तर हे वारंवार होत असेल तर नीट ऐका बरं, ही फ्रेंडशिप नाही, हे वन साइडेड रिलेशनशिप आहे. अशा लोकांपासून लगेच दूर जाणं सोल्युशन नाही. त्यासाठी आपल्याला बाउंड्रीज सेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बाउंड्रीज सेट कशा करायच्या त्याचे 3 प्रॅक्टिकल सोल्युशन मी पिन कमेंटमध्ये दिले आहे. आत्ताच वाचून घ्या, कामात येईल. आणि आता एक काम करा, हा व्हिडिओ आहे ना त्या मित्र किंवा मैत्रिणीला शेअर करा जो तुमचा फायदा घेत असतो. बघू बरं काय होतं ते. आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करणं विसरू नका, नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होईल.